नमस्कार मैत्रिणी, सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवल्या होत्या चपातीच्या वड्या. कालच्या 3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. म्हटलं काय करायचं, म्हटलं त्याला आज वड्या बनवूया. त्यासाठी एका चपातीचे असे 2 भाग करून घेतले. हे बघा, बेसनपीठ घेतले. बेसनपीठामध्ये मी हिरवी मिरची, लसूण पिसून घेतलेली टाकली आहे. एक बटाटा छान धुवून किसून परत स्वच्छ धुवून टाकलेला आहे. हे बघा, त्याच्यामध्ये नंतर आपण हे टाकले, हळद, धना पावडर, लाल मिर्च पावडर, जिरं, ओवा, मीठ, कोथिंबीर. हे बघा, बटाटा टाकल्यामुळं छान लागते वडी. एक बटाटा किसून नक्की टाका. हे बघा, छानपैकी काढून घेतले मी सगळं. चपातीचं, शिळ्या चपातीचं तुकडं पण मस्त लागतात. ते पण करतो, पण म्हणलं चपातीच्या वड्या करूया. हे बघा, एका साईडला लावून घ्यायचं आहे ते. एका साईडला मी लावून घेतले. फोल्ड करायचं. एकदम पटकन होतात वड्या, जास्त वेळ पण लागत नाही, काही नाही त्याला. तुम्ही टोमॅटो सॉस बरं खावा किंवा आपल्या नुसत्या कोरड्या खावा, भारी लागतात एकदम. हे बघा, आपलं काही शिळं राहिलं तर ते वाया घालवायचं नाही, त्याचा काही ना काही पदार्थ नक्की बनवायचा. हे बघा, पटापट फोल्ड करून घेतले. थोडंसं पीठ वरनं नक्की लावा. हे बघा, खूप पटापट होते, जास्त वेळ पण लागत नाही, काही नाही. लहान मुलांना तर लय आवडतात वड्या या. हे बघा, कुकरच्या डब्यात उकडून घेतल्यात मी वड्या. भात लावायचं तर कुकरला, म्हणलं चला त्यातच एक डब्यात वड्या पण उकडून घेऊया. हे बघा, तळून घेतल्यात वड्या. हे बघा, बघा कशा दिसतात, छान दिसतात ना. हे बघा, बाकीच्या वड्या पण मी राहिलेल्या सगळ्या तळून घेतल्या. 3च चपातीच्या वड्या केल्या, पण झाल्या होत्या तशा भरपूर. हे बघा, एकदम कुरकुरीत झाल्यात वड्या. एकदम कुरकुरीत म्हणजे लईच भारी झाल्यात. हे बघा, तुम्ही पण बघा ट्राय करून. थँक्यू.